मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला। यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं। त्यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले। तर आज अजित पवार यांच्या घरासमोर छगन भुजबळ समर्थक आंदोलन करणार आहे। त्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानं छगन भुजबळ हे काल नागपूरचे अधिवेशन सोडून तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल झाले। नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी जहां नहीं चैना वा नहीं रहना असं सूचक वक्तव्य केलं होतं। छगन भुजबळ यांनी नाराजी बोलून दाखवल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात झाली। मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलल्याचा निषेध व्यक्त करत जालन्यात भुजबळ समर्थक आणि ओबीसी आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसून आलं। जालन्यात अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले, तर छगन भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये समता परिषद आणि भुजबळ समर्थकांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं। यानंतर आता छगन भुजबळांच्या नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटी या निवासस्थानाबाहेर आज सकाळी 11 वाजता ओबीसी समाज आंदोलन करणार आहे, तर दुसरीकडे नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत अशा आशयाचे बॅनर भुजबळांचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्म बाहेर झळकत आहेत। या बॅनरवर छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह समता परिषदेचे दिलीप खैरेंचा फोटो आहे। यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती, मात्र ती ऑफर छगन भुजबळांनी धुडकावून लावलेली आहे। तर राष्ट्रवादीत बहुतांश आमदारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यायला हवं होतं असं मत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच भुजबळांवर अन्याय झाला तर आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती आमदारांमध्ये असल्याचं समजतंय। छगन भुजबळ आणि नाशिक येवल्यात त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। येत्या 2 ते 3 दिवसात छगन भुजबळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। आता छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की राष्ट्रवादीला बाय बाय करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।